स्ट्राईक होती कोण आहे? स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईकला सिद्धेश, गोलंदाजी वरती मंगेश. चला वागजाई माता क्रिकेट संघ कात्रनचा जर उल्लेख केला तर ह्याच मैदानामध्ये 2 रविवार पूर्वी उपविजेता ठरलेत. आज सुद्धा संधी असेल, पाहूया संधीचं सोनं करतात का. पहिला चेंडू स्वेर मारा होता मंगेश यांचा. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा स्वेर मारा. पंचांना त्रास दिला देतोय. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धाव संख्या मिळतात अवांतर धावेत मात्र 2 धाव संख्येत भर झाले. 2 धावांवरती पोहोचलाय. यानंतरचा होणारा पहिल्या फेरीतील पहिला सामना असेल. नाणेफेकीसाठी पहिला कॉल करून ठेवतोय. पहिला कॉल असेल त्रिमूर्ती फरारे डी विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट क्लब खापरवाडी. दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडे स्थलांतरित व्हायचंय. या ठिकाणी चेंडू होता. यॉर्करचा प्रयत्न आता खोदून काढला. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केले. एका धावेने मात्र अजय यांनी आपलं खातं ओपन केले. स्ट्राईक वरती पोहोचला सिद्धेश. चला दोन्ही संघाच्या संघाने काय विनंती असेल आपण स्टेजकडे स्थलांतरित व्हायचं. आपल्याला थोड्या वेळ आपण ही इनिंग झाल्यानंतर आपला नाणेफेक केला जाईल. आपण कुठेही जायचं नाहीये. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 2 षटकांचे खेळले जातील. चला थोडं स्कोरसाठी जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना एक चेअर द्यायचे. जर वरती एक्स्ट्रा चेअर असतील तर खाली द्यायचे. जे राखीव खेळाडू या ठिकाणी येत आहेत त्यांच्यासाठी. चला तर स्पीडअप घ्यायचंय. सुरेख चेंडू सिद्धेशाला काय सांगणार समज दिला. चला बसून घ्यायचंय. सिद्धेश कोणत्याही प्रकारचा बॅटचा संपर्क नाहीये. पुढे चेंडू मंगेश यांचा. सुरेख चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. चेंडू खाली दिनेश. खराब क्षेत्रक्षेत्र. अर देवा, फक्त आणि फक्त दुरला. संध्याकाळी जेव्हा टी शर्ट आणि ट्रॅक धुवायला द्याल ना तेव्हा फक्त कान बंद करून धुवायला द्यायचे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चल दुखापत झाली नसेल. खेळताना सुद्धा काळजी घ्यायची कारण गेम मध्ये असताना. चेंडूने घ्यायचे बॅटचे काढा. मागचे आउटफील्ड मात्र फास्ट आहे. चेंडू जातोय मैदानाला गुदगुद सीमारेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत चौकार. संधी असेल डीजेला डिझेबल. बॅटकट नाही, बाईच्या रूपाने चौकार मिळालाय. चला पुढे चेंडू. धावसंख्या स्थिर पोहोचले 9 धावांवरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू लोअर वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. सिद्धेशाला काहीसा समजत नाही. वारंवार निर्धाव चेंडू फेकले जातात मंगेश यांच्याकडून. बघा त्याचप्रमाणे मैदानामध्ये सुद्धा धुरला येतोय. थोडं पंच सामना थांबवायचा. थोडं थांबवायचंय. चला अंकेश, अंक्या याला गावाला काय म्हणायचं लहानपणी? वावदुल. पुन्हा एकदा स्वेअर मारा. पंचांकडे अपील मागितली जाते. पंच पाहूया कोणत्या प्रकारची हालचाल करतायत. पंचांचे दोन्ही हात भूमीस काय षटक समाप्त झाले. त्याचप्रमाणे आपण पुढे वळतोय सन्मान सोहळ्याकडे. पुढील सन्मान असेल ज्यांच्याकडून या स्पर्धेला प्रथम सन्माननीय प्रियंकाजी प्रकाश लोंढेताई यांना सुद्धा यांचा सत्कार होतोय. मी सन्मान्य सौ दर्शनताई दशरथ लोंढे यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे.
चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. राजेश बाईत इज ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राईक वरती अजय, नॉन स्ट्राईकला सिद्धेश. धाव संख्या झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. एकंदरीत 4 निर्धाव चेंडू आले त्याच्यात. राजेश राजेश चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. राजेश पुढे चेंडू. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. यष्टीरक्षक आशिष सॉरी प्रफुल थोडं स्पीडअप घ्यायचंय. राजेश विरुद्ध अजय ही लढत पाहतोय आपण. क्रिकेट संघ जय हनुमान क्रिकेट संघ तामोंड विरुद्ध वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रन. फुल टॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाही अजय याला. चेंडू विसवला यष्टीरक्षक प्रफुल्ल रसाल यांच्याकडे. कोणतीही चूक नाहीये. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ दर्शनताई दशरथ लोंढे यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करेन मी. सन्माननीय सौ प्रतीक्षाताई प्रकाश लोंढे यांना विनंती करते आपण त्यांचा सत्कार करायचा. सुरेख चेंडू या ठिकाणी स्टेप अप केलं होतं. चेंडूला पाठवलाय कव्हरच्या दिशेला. चेंडू जाईल. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव पूर्ण गेली. खराब यश चक्रदर्शन त्या ठिकाणी. चेंडू गेलाय 2 बाउन्स सीमारेषे बाहेर. येतोय चौकार संध्या सेल्डीला. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. बॅक टू बॅक चौकार येतात राजेश बाई यांच्या गोलंदाजीवरती. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. चेंडू गेला बाहेर. गुड मॉर्निंग. जुना बॉल द्यायचा आहे. मुकेश लोंढे. चेंडू बाहेर गेलाय. अजूनपर्यंत आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे. असं सहकार्य आज शेवटपर्यंत राहील. चेंडू आलाय. धन्यवाद. थोडं स्पीडअप घ्यायचं. चला कायचं महागडं षटक पाहतोय आपण. राजेश भाई यांचं 2 बॅक टू बॅक चौकार आले. चौकाराच्या हॅट्रिकची संधी असेल अजय याला. हो पुन्हा एकदा स्कोर यारकरचा प्रयत्न केला. प्रयत्नात अपयश आलंय. फटाफटका खेळण्यामध्ये अजय याला परंतु यश मिळाले ते राजेश याला. या षटकातील दुसरा निर्धाव चेंडू. पहिला निर्धाव चेंडू आला होता. त्यानंतर 2 चौकार आले होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या पोहोचले 9 आणि 8 17 या अंकावरती. राजेश पुन्हा एकदा स्टेप अप केलाय. चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय अजय याच्या फलंदाजीतून खणखणीत षटकार. राधा होती कृष्णाची आणि सीता होती रामाची. जर का फलंदाजीमध्ये जोर नाही तर तो फलंदाजी काय कामाची. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. त्याचप्रमाणे आपण बोलतोय पुढील सन्मान सोहळ्याकडे. पुढील सन्मान सोहळा असेल या चषकाला ज्यांच्याकडून प्रथम विजेता चषक लाभले असे मांजरेकर एंटरप्राइजेसचे संचालक एक उद्योजक सन्मान्य श्री सुनीलजी मांजरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवारांचा सत्कार होतो. मी विनंती करतोय नवी क्रिकेट संघ गोविंदवाडी या संघाच्या सर्व कमिटीला जाण्यात आपला त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सुनीलजी मांजरेकर यांचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या ठिकाणी धावबाद होते का पाहूया. काहीच गरज नव्हती. सिद्धेश गेला आणि सिद्धेश परत आला. हॅलो. त्या ठिकाणी सन्मान्य व्यक्तिमत्व
प्रकाश पनवेलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय विजयजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपण लगेचच मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे प्लीज. त्याचप्रमाणे श्री संघर्ष क्रिकेट संघर्ष क्रीडा मंडळ भागनवाडी या संघाचे विद्यमान प्रशिक्षक सल्लागार, त्याचप्रमाणे श्री नौतन उत्कर्ष मंडळ भागनवाडी या मंडळाचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य श्री सदानंदजी भागणे यांचा ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढील गोलंदाज पाहूया आपण कोण येत आहे. शरद गोलंदाजी मार्फती शरद आलाय. फलंदाज सूरज. धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. शरद बाबा शरद आणि स्ट्राईक वरती गेलाय सूरज. आल्याला पहिला चेंडू खेळ. चला थोडा स्पीडअप घ्यायचंय. शेवटचा षटक असेल. या षटकाच्या नंतर आपण नाणेफेक घेणार आहोत. त्रिमूर्ती फरारे बी विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट संघ कापडवाडी. आकुडपटाचा चेंडू होता. चेंडू विसावला. यशरक्षामध्ये सूरजाचा प्रयत्न होता स्ट्राईक घ्यायची. अजय याचा प्रयत्न होता स्ट्राईक घ्यायची. सूरजाला याचा प्रयत्न असेल की अजयला स्ट्राईक वरती आणण्याचा. परंतु पाहूया त्या प्रयत्नामध्ये कितपत यश येते ते. आकुडपटाचा चेंडू. कोणतीही चूक नाहीये त्या ठिकाणी. खराब रणनीती सूरजाची. मोठे फटके खेळणारा अजय अजूनही नॉन स्ट्राईक इनला उभा आहे. 2 निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कर्णधार स्वतः आशिष. संधी असेल पुन्हा डीजेला. पुढील फलंदाज गेलाय अक्षय. जर्सी नंबर 007. सुरेख असं षटक. अजूनपर्यंत शरद याचं अजून एकही धाव खर्च केलेला नाहीये. पुन्हा एकदा पहिला चेंडू केलाय. चेंडू जातो हवेमध्ये. चेंडू चाललाय वन बाउंस. सीमा रेषे बाहेर येतोय. कणकणीत चौकार. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला.
थँक्यू राहुल. या ठिकाणी आम्हाला समालोचन म्हणून लाभलं, खूप खूप धन्यवाद. चला लगेच आपण या सन्मानाकडे वळणार आहोत. सन्माननीय व्यक्तिमत्व प्रकाशजी पनवेलकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजेशजी लोंढे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय प्रकाशजी पनवेलकर साहेब यांचा हेतुचित सन्मान करायचा आहे. राजेशजी लोंढे यांना विनंती असेल, आमच्या स्पर्धेला आपण आलात, महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच आपलं सहकार्य राहू द्या. प्रकाशजी पनवेलकर यांचा हेतुचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय राजेशजी लोंढे यांना विनंती करतो की आपण त्यांचा हेतुचित सन्मान करायचा आहे. पुढील नाणेफेकीसाठी आपण वळणार आहोत. राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगारी खापरीवाडी वर्सेस त्रिमूर्ती जेपीजी. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल. चला लगेचच नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल. नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचा दोन्ही संघ. त्याचप्रमाणे आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय विजयजी शिंदे साहेब यांचा हेतुचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय सुभाषजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण सन्माननीय विजयजी शिंदे साहेब यांचा हेतुचित सन्मान करायचा आहे. आपण या स्पर्धेसाठी आलात, महत्वपूर्ण योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही आपले सहचरुणी आहोत. चला नाणेफेकीसाठी चला दोन्ही कर्णधार वरती. त्याचप्रमाणे विजय शिंदे सरांना मी विनंती करतो की पुढे होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल सुद्धा करायचा आहे. राधाकृष्ण कर्णधार चला वरती, चला वरती, चला वरती, टॉस बॉक्स मध्ये चला. ज्या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि मी विजयजी शिंदे सरांना विनंती करेन की आता होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दोन्ही संघ त्या ठिकाणी दाखल आहेत. दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहू. नाणेफेकीचा कौल केला जातोय त्या ठिकाणी. पंचांना विनंती असेल, नका वेळ घेऊ, चला. दुसरी फेरी ही 2 षटकांची असेल, याची नोंद घ्यायची आहे. जे जिंकून पुढे आलेत संघ त्यांना विनंती असेल की पुढील फेरी ही 2 षटकांची असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेक कोणाच्या बाजून लागला? त्रिमूर्ती बी. आपला निर्णय असेल सांगायचा लगेच. त्रिमूर्ती बी आपला निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी फर्स्ट आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगारी संघाला. 2 षटकांचा खेळ असेल. चला पंचांना विनंती करतो की सामना चालू करा प्लीज. फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती येतोय राजेश आणि नॉन स्ट्राईकला दिनेशची सलामीची जोडी आपण पाहतोय. वाघजाई माता कातरण संघाकडून जय हनुमान तांबड वर्सेस वाघजाई माता क्रिकेट संघ कातरण यांच्यामध्ये चालू असलेली पण लढत पाहतोय. एकंदरीत धावसंख्यांचं डोंगर उभं केलंय. 30 धावांचं 31 धावांचं समीकरण आहे. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज दाखल होईल दिनेश. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करा प्लीज. गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज प्रदीप दाखल होईल. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी. आणि स्ट्राईकला असेल दिनेश. चला पंचांना विनंती असेल सामना चालू करा. पॉवर प्लेचा पहिल्या षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूला दिशा दाखवली, पाठवून दिलाय सरळ डीप मध्ये. सीमा रेष पार येतोय खणखणीत षटकार डीजे. गणपतजी लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रदीप मांजरेकर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय गणपतजी लोंढे यांचा हेतुचित सन्मान करायचा आहे. मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हेतुचित सन्मान करायचा आहे. प्रदीपजी मांजरेकर यांना विनंती करतो. पुढील चेंडूकडे चला लगेच सामन्याकडे आपण वळू. पहिल्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केला डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दर्शक बनावं लागलं.
पुन्हा एकदा बॅटने कडा घेतली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, कोणती चूक नाही. आता मात्र परतावं लागेल बॅट्समनला बॅक टू प्रवीण आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. नवीन फलंदाज सुंदर चेंडू, गुडलेनचा चेंडू न समजला, चेंडू विसवला, बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण पहिला चेंडू तो षटकार मारल्यानंतर सुंदरचं कमबॅक केलं. या ठिकाणी पाहिला गेला तर सुरेख चेंडू ठेवले, एक बॅट्समनला तंबूचा रस्ता सुद्धा दाखवला. अफलातून गोलंदाजी. 30 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी रणनीती आता इथे आखावी लागेल. क्रिकेटमध्ये मित्रांनो कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. ज्याला कॅल्क्युलेशन जमलं तो नक्कीच त्याप्रमाणे नियोजन आखतो. सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने पंच केलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट, काय गचाळ आपण पाहिलं आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी लाईव्ह बघणारे सन्माननीय अर्णव अनिल पोसरेकर यांच्याकडून या मॅच साठी 500 रुपयाची पारितोषिक आलंय. खूप खूप धन्यवाद मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करा. अर्णव अनिल पोसरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश पारितोषिक या स्पर्धेसाठी आलंय. खूप खूप धन्यवाद. सुंदर चेंडू, आता मात्र सुरेख चेंडू ठेवला. एक चेंडू तुझा होता तर एक चेंडू माझाही दाखवून दिलं. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला आणि समजलेला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. अफलातून गोलंदाजी. पाहिला गेलं तर धावसंख्या तेवढ्या जास्त नाहीयेत. 30 धावांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती इथून आखावं लागेल. यॉर्कर लेवल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय वाघजाई क्रिकेट संघाला, वाघजाई माता क्रिकेट संघाला. पंच सांगतात पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आतापर्यंत 10च्या सरांशी तुम्हाला धावा बनवायच्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुंदर सातळलं. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, म्हणजे पुढच्या 5 चेंडूमध्ये सुंदरचं कमबॅक केलं. पाहिला गेला तर 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. सुंदर षटक राहिलंय पॉवर प्लेचं पहिलं. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय जनुमान तामोड संघाकडून समीर. चौकारला 444 आणि 3 हॅट्रिक विकेटला 333. या ठिकाणी बॅट्समन साठी, बॉलर साठी आणि फलंदाजांसाठी सगळ्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. जर का 3 हॅट्रिक षटकार मारले तर 666 रुपये मिळतील. 3 जर चौकार मारले तर 444 रुपये मिळतील. आणि जर का ती हॅट्रिक घेतली तर मिळणार आहेत 333 रुपये. पाहूया गोलंदाज फलंदाजांसाठी सर्वांसाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे. याचा फायदा उचला. षटकार चौकारांचे आत्ताशबज हेच नवयुग क्रिकेट संघ एक वेगळे पारितोषिक असतात. पाहायला गेलात तर ते बॅट्समॅन साठी नक्कीच एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याचा फायदा नक्कीच उचला. गोलंदाजाच्या मार्फत दुसरा गोलंदाज आपण पाहतोय समीर. थोडस स्पीडअप घ्या, पंचांना विनंती असेल. सुंदर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरते क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु तेवढंच खराब बनावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु थ्रो मात्र खराब होता. एकाचं रूपांतर 2 मध्ये नक्कीच केलं. 2 ने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावतीये. धावसंख्या 12 धावांपर्यंत पोहोचली.
30 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना दुसरं शतक प्रगतीवरती आहे. सुंदर चेंडू पाहूया. पंचांनी मात्र फेटून लावली. अपील करतोय बॅट्समन त्या ठिकाणी वाईट साठी मांग करतोय, परंतु पंचांनी मात्र फेटाळली आहे. सुंदर चेंडू आतापर्यंत. पहिल्या फेरीतली ही शेवटची लढत आपण पाहतोय. वाघजाई माता कात्रण. सुंदर चेंडूला उडवलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय, वन बम चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत षटकार. डीजे पराकष्ट आणि शर्तीचे प्रयत्न. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 18 धावा. 18. 9 चेंडू 12 धावांची गरज. वाघजाई माता क्रिकेट कात्रण संघाला. सुंदर चेंडू, परंतु एसटी रक्षक मात्र थोडीशी खराब कामगिरी केली. निर्धाव चेंडू होता, परंतु लेग बायच्या रूपाने 1 धावा चोरली. चोरटी धावा घेण्यात हा संघ माहीर आहे. वाघजाई माता कात्रण आणि जय हनुमान क्रिकेट संघ तामोड यांच्यामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. 30 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र वाईट साठी तुम्हाला रिव्ह्यू आहे, याची आठवण पुन्हा एकदा मी करून देईन. वाईट आणि नो साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. सुंदर चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू ठेवला. इथे निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. धाव संख्या 19. मित्रांनो, आव्हान कडवं वाटलं म्हणून सामना सोडायचा नसतो. जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. सुंदर पंच केला चेंडू, नक्की सीमारेषा गाठली. चेंडू चाललाय वन बम सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत चौकार. डीजे सात चेंडू आणि 7 धावांची गरज. सुंदर चालेल लढत पाहिला तर एखादी हा सामना वाघजाई माता कात्रण संघाकडे झोकलेला. परंतु मित्रांनो, क्रिकेट हे असं क्षेत्र आहे की इथे शेवटच्या चेंडू पर्यंत आपण निर्णय देऊ शकत नाही, काही होऊ शकतं. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर येतोय सूरज. प्रयत्नांचे पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न यांच्या जीवावर तुम्ही बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला हरवू शकता, आणि ते आता करावं लागेल. मित्रांनो, जर का थोडंसं मागे आलात म्हणून खचून जाऊ नका. त्या धनुष्य बाणाचा खऱ्या अर्थाने विचार करा. बाण जेवढा मागे खेचला जातो तेवढ्याच वेगाने त्याचा पाठलाग करत असतो. 6 चेंडू 7 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर दीपक सूरज. गोलंदाजी मार्कवर सूरज. ज्याने सुंदर फलंदाजी केली तसं राजेश स्ट्राईक वरती होता. त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण पाहिलं तर खूप चांगलं होतं. एकाच रूपांतर लगेच 2 मध्ये केलं. मी आधीच सांगितलं होतं, कारण वाघजाई माता कात्रण क्रिकेट संघ हा चिक्की धाव घेण्यामध्ये खूप माहिर आहे. लगेचच 2 धावा कंप्लीट केली स्वतःच्याच. लगेचच 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या आणि एकंदरीत 2च्या मदतीने धाव संख्या होतीये 25. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र सुंदर चेंडू पाठवून दिला आणि येतोय विनिंग षटकार राजेशांच्या बॅट मधून. येते सामना मात्र जिंकलाय वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण संघाने. अभिनंदन पुढच्या फेरीसाठी. याच्यानंतरचा होणारा सामना आपण पाहू. राधाकृष्ण क्रिकेट संघ पंगारी खापरेवाडी वर्सेस
त्रिमूर्ती फरारे बी संघ. चला त्रिमूर्ती बी संघ एका बाजूने आतमध्ये चला. चला सलामीचे बल्लेबाज सुद्धा तयार ठेवायचे आहेत. दुसऱ्या फेरीतील आपण पहिली